आता मतदानाच्या शुभ दिवशी हा विषय काढायची काय गरज आहे का? मी सगळ्यांनीच माझी भाषणं बघितली आहेत. पण मी हे स्पष्ट केलं होतं की हे इलेक्शन काही पैठणच्या भविष्यावर, पैठणच्या महिलांच्या भविष्यावर, सुरक्षितेवर अवलंबून आहे. तर आमचे विरोधक ज्या पद्धतीने वागतायत, आजही सकाळपासून कानावर येते, ऑर्डात बूथ केंद्रावर जाऊन मागं पुढं कर, अजून काय काय कर, हे त्यांचे नेहमीचे उद्योग सुरू. त्यामुळे वातावरण तापाचा प्रश्न येत नव्हता. लोकांच्या पर्यंत आमच्या शहराची जी बेअब्रू झाली, सातारा तालुक्याची, सातारा जिल्ह्याची त्याच्यात बेअब्रू झाली, ही लोकांच्या पर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. सरकारने त्या बाबतीत योग्य ऍक्शन घ्यावी, ही भावना होती. धन्यवाद. ईव्हीएम मशीन पण बंद पडतायत 2-3 वेळा. आता आपण ईव्हीएम वर किती वेळा मतदान केले होत आहे ते, म्हणजे मला काय वाटत नाही. प्रभाग क्रमांक 13 मध्ये आता 2 वेळा मशीन बदललं गेलं. काय त्याला काय करायचं, ही आपली प्रशासकीय जबाबदारी आहे. नाही झालं तर आम्ही वेळ वाढवून काय. पण प्रशासनाकडनं वेळ वाढवून द्यायला नाही म्हणून सांगतात. ते म्हणतात 5:30 पर्यंतच आहे तेवढी वेळ आम्ही देऊ. नाही ते बघू ना आपण. ते काय हे प्रशासन म्हणजे अंतिम प्रशासन. तक्रार झाली आणि लोक जर रांगेत उभे राहिले असतील, त्यांना रांगेतल्या लोकांना तर मतदान करायलाच पाहिजे. उमेदवारांना घाबरू नका. शुभेच्छा. विजय आपला आहे.